आम्ही आलो शेताकडे झाडं साफसफाई करण्यासाठी म्हणून। झाडांना थोडीशी भर घालायची होती, असे झालेत बुवा। याच्यामध्ये कल्टिवेटर मारलेलं आहे। छान भर वगैरे झाले त्यांना। त्याच्यामध्ये आता खत आणि गाईचं शेण घालायचं आहे, गवर। पूर्ण सगळं असं गच्च झालेलं। आता हे मध्ये मध्ये असं साफ करून भर घातली आम्ही। आणि इकडं आता सकाळी कल्टिवेटर मारायला आलेले। सगळं कल्टिवेटर मारून झालंय, आता लावणी करायची आहे आम्हाला। आता हे सगळे ऊसाची मड्ड दिसत आहेत ना, अशी सगळी ऊसाची मड्डही वेचायची आहेत। सगळी वेचून मग लावणी वगैरे करणार आहोत मी। इकडं बघा आंब्याच्या झाडाला मोहर किती आलाय बघा, खूप छान रिते आलाय मोहर। आता आंबे लागायला सुरुवात होईल। आता जास्ती वाढलं। एकदमच तिकडे नेऊन ठेवल्याशी तुम्ही मोटर। वरचं डॅमाचं पाणी येऊल इकडे। ते मसाल्याचं झाड नव्हे, तेवढ्या तिकडी का लावल्याशी ते? तिथे भरसुद्धा नाही यायला, तिथे हात यायला ते एवढ्या जवळ बघ जा, जवळ जाऊन भीती वाटते बाबा। ते लय बी हे बी आहे ते एकदम उतार केवढा आहे। माने सवय झाली काही की आता। मोटर टाकतो की टाकते नको पाण्यातली मोटर म्हटलं पाण्यात टाकतात काय? हळू आंब्याच्या झाडाला मोहर बघा किती आलाय। हे बघ पूर्ण झाड सगळं बहरून गेलं एकदम। हे बघ कितीतरी पट्टीने मोहर आलाय। पण डुकटी वगैरे पडली तर हा मोहर जास्त टिकत नाही। ह्याच्यातला अर्ध्याचा अर्धा पडतो खूप जास्त। संध्याकाळचे 6 आणि नदीवाला पाणी बघू शकता केवढं भरलंय। इथं पत्रे घातलेलं आहे, त्यामुळे नदीला पाणी अडवलेलं आहे। ते पिकांना वगैरे आता ऊस वगैरे तोडतात लावण्यासाठी म्हणून। आणि पाणी बघू शकता केवढं झालंय, पूर्ण नदी पावसासारखी भरले। वातावरण बघा संध्याकाळचं किती छान झालंय। इकडे एक टन ऊस होता आमचा, उरला होता तो मोडायचा चाललाय आता। इकडे भारी बांधलेले आहेत। कौस्तुभ हाय तिकड नाही बोलाय तो। इकडं आता सगळी ऊसाची जी मड्ड राहतात ती एचून झालेली आहेत आमची, आता टाकायचे आहेत। तेव्हा मागे कल्टिवेटर मारलेलं दाखवलेलं मी। त्याच्यामध्ये आता असं पूर्ण सगळं भरून टाकायचे आहेत। शनिवार रविवार सुट्टी आहे, त्यामुळे मुलंसुद्धा आलेत सगळे, दोघे पण। असं पूर्ण सगळं गोळा केलेला आहे डिपू मध्ये मध्ये।
आणि आता आम्हाला ते टाकायचे आहेत सगळे. तिकडं खाली 3 गदे होते ते सुद्धा वेचलेले होते. 1 गदा मुलांनी टाकलेत. आता अनेक गदा बाकी आहे आणि सगळं आता टाकू आम्ही आता हे सगळं. इकडं पाणी सोडलेलं आहे तर जाळून. आणि इथं बघू शकता बगडे म्हणतात आमच्याकडे याला. आणि इकडं मिस्टर खत टाकतायत. मी सुद्धा आता जळलेली ती थोडीफार मडं शिल्लक राहतात सोडलेली ती वेचली या गाद्याची आता. आणि आता वाजलेले 12:30. आणि कुठेतरी किडे वगैरे असतात ते खाण्यासाठी म्हणून आले ते सगळे. पाणी सोडलेलं आहे ते त्यामुळे बाहेर येतात पाण्यामुळे. केवढं छान वाटतंय बा. आणि आता ऊनसुद्धा झालं आहे आणि तर उसाच्या सावलीत बसले मी थोडा वेळ पाणी वगैरे पिण्यासाठी. झाडं बघा स्पष्ट दिसत आहेत. सगळं गवत वगैरे साफ केलं आहे मी त्यामुळे छान दिसायला लागलेत आता. आणि आता यांना भर वगैरे चढवलेली आहे. याच्यावर शेणखत घालायला पाहिजे म्हणजे आमच्याकडे गवर म्हणतात. शेणखत वगैरे घातल्यानंतर अजून छान होतील ती बहरतील एकदम. आणि आता पाणी वगैरे लावलेलं आहे त्याच्यापासून हिरवीगार झालेत सगळी. आणि आता बऱ्यापैकी छान दिसत आहेत सुद्धा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा, कमेंटसुद्धा करा. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.